नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अगदी काही दिवसातच जाहीर होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली असतानाच नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच आता मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने फलटण तालुक्यामध्ये प्रबळ गट असलेला शिवसेना राजे गटाने पुन्हा एकदा आता ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। नुकतेच फलटण येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी शिवसेना राजे गटाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि यामध्ये पुन्हा एकदा ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे। सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर, युवा नेतृत्व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी नुकतीच एक बैठक संपन्न झाली। यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासो युवरे यांचीही प्रमुख उपस्थिती होते। या नगरपालिकेतील पराभव बाजूला झटकून पुन्हा एकदा कामाला लागण्याचं या बैठकीदरम्यान ठरले आहे। आता आगामी काळामध्ये पुन्हा एकदा राजे गट शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी गावागावामध्ये नव्याने शाखा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे। यामुळे आता काही दिवसातच सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून राजे गट शिवसेनेने आपली मोर्चे बांधणी आता सुरू केल्यामुळे आगामी काळात होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक काटेकी टक्कर होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेमतेम 600 मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले आणि यानंतर मात्र राजे गट पुन्हा आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काय रणनीती अवलंबणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा राजे गटाने कंबर कसले असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीनिशी लढण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अनंत मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली आणि यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी नव्याने गट बांधणे असेल त्याचबरोबर नवीन चांगले आणि उमेदवार या ठिकाणी देण्याचंही या ठिकाणी निश्चित करण्यात आल्याचं या ठिकाणी समजत आहे। या बैठकीमुळे आता राजे गट पुन्हा एकदा चार्ज होणार असल्याचे संकेत मिळत आहेत आणि पुन्हा एकदा आता काही दिवसातच अगदी महिनाभरात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या पंचवार्षिक निवडणुकीला निश्चित रंगत येणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी या बैठकीमधून मिळत आहे। तुम्हाला काय वाटतं या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी कोण कोणाला रिंगणात उतरवले जाईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।